आज मी माझ्या भावाच्या लग्नासाठी सरप्राईजमध्ये चाललो आहे इंडियाला. कोणालाच माहीत नाही आहे. मी निघालो आता इंडियासाठी. माझी 3:30 वाजताची बस आहे आणि 8:30 वाजता फ्लाईट आहे. कोणालाच माहीत नाही, सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे. हे बघा, ही आहे माझी बस, नॅशनल एक्सप्रेस, हिथ्रो एअरपोर्टसाठी. 3:40ला दरवाजे बंद झाले आणि बससुद्धा 3:40ला निघाली. म्हणजे इथे असं नाही की बस थांबवते 5 मिनटात येत आहे म्हणून. फायनली 1 ते 1.5 तास प्रवास करून पोचलो मी टर्मिनल 2 हिथ्रो एअरपोर्टला. आणि हे बघा, पूर्ण कचाकच भरून आहे आज एअरपोर्ट. अमोलाच रडत होता म्हणे मी येत नाही म्हणून, पण आता मी चाललो आहे, त्याला सरप्राईज देऊन दिली. फायनली 15 मिनटं चालून फायनली गेटवर पोचलो. मी बसलो प्लेनमध्ये आणि हे बघा, आता प्लेन हा टेक ऑफ घेतात. प्लेनमध्ये गेल्या मस्त यांनी एक चिल्ड बिअर दिली आणि सोबत जो चकना दिला होता एवढा काही खास नव्हता तो. आता मेन कोर्स आला आहे. मेन कोर्समध्ये पाणी आणि त्याच्यानंतर स्वीट दिलं होतं, पण ते काही एवढं खास नव्हतं स्वीट. तर पालक पनीरला चव नाही, भातासोबतच्या भाजीला चव नाही. हे बघा, या साईडला सकाळ, या साईडला रात्र. आणि हे बघा, हा अर्ली मॉर्निंगचा एकदम जबरदस्त व्ह्यू. हे बघा, आता नाश्त्यामध्ये इडली, उपमा आणि पालकचं वरण दिलं आहे आणि एकदम खराब टेस्ट. चला, आता मुंबईला पोचलो आहे, आता लँड करणार आम्ही. आणि हे बघा, हा एक विंग मध्येच तुटला आहे, पुरा डारका माहोल आहे. आणि चला, आता लँडिंग करतो आहे आम्ही. आणि लँडिंग करता करता हे मला एक झोपडपट्टीसारखं काहीतरी दिसत आहे. नॉट शुअर, बट धारावी असावी मुंबईमधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी, सगळ्यात मोठा स्लम एरिया मुंबईमधला. बघा, फायनली आता मी लँड केलेला आहे मुंबईमध्ये. तर मी आत्ता मुंबई एअरपोर्टला लँड केला आहे. माझं लगेज मिळण्यासाठी मला जवळपास 1.5 तास वेट करावा लागला. 1.5 तासानंतर मला माझं लगेज मिळालं आहे. हे बघा, ही आली माझी बॅग फायनली 1.5 तासानंतर. बाया, असली मजा. कुठे लाईन नाही, कुठे नाही, कोणी कुठे जात आहे आणि भांडण होत आहे एअरपोर्टवर. उतरल्या मी ऑर्डर केले छोले भटुरे आणि मस्त छोले भटुरे खाल्ले. आणि छोले भटुरे सिरियसली 1 नंबर होते. इंग्लंडमध्ये काही नाही आहे, जे आहे ते इंडियामध्ये आहे. खा प्या आणि मस्त राहा. एकदम टेस्टी जेवण. त्यानंतर मला माझ्या भावाची हळद अटेंड करायसाठी मला निघायचं होतं. मी बुक केली होती इंडिगोची 4:30ची फ्लाईट, बट ती 2 तास लेट झाली आणि शेवटी 7 वाजता तिने टेक ऑफ घेतला. आणि फायनली पोचलो नागपूरला 8 वाजता.
लगेज येण्यासाठी भरपूर वेळ झाला होता. जवळपास 15 ते 20 मिनटं मला वेट करायला लागलं होतं लगेज येण्यासाठी. आणि फायनली लगेज मिळालं मला. आणि मला घ्यायला आले होते यवतमाळमधले आमच्या चौकातले काका, अरुण काका आणि शंकर काका. आणि हे बघा, हा माझा मित्रांनी शूट केलेला व्हिडिओ. माझी बायको मला पाहून एकदम रडायलाच लागली. जेव्हा भेटलो त्याच्यानंतर 5 मिनिटं भांडण करायला लागली. आणि ही निघाली माझ्या भावाची वरात. मी स्वीडनला परत आलो आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगाल.